बंटी पाटील यांच्याकडून पास्तळ संघासाठी प्राइज लागू होतं षटकार आणि चौकारासाठी। त्यामध्ये मात्र पास्तळ संघ ताराप यांच्याकडून अजित याने 3 षटकार लावलेले आहेत। अजित यायचा आहे 3 षटकार, 600 रुपये आहे आपल्यासाठी बक्षीस। टॉस्का बॉसकडे यायचा आहे अजित। तर धीरज याने यायचा आहे, धीरजला 200 रुपये आहेत। तर 800 रुपये प्राइज भावेश बंटी पाटील यांच्याकडून आहेत, अजित आणि धीरज। तर मी बंटी पाटील भावेश बंटी पाटील यांना विनंती करेन की त्यांनी यायचं आहे। टॉस्का बॉस साहिल प्लीज कलेक्ट करून घ्यायचं आहे। तसंच मॅन ऑफ द मॅच अतुल यायचं मॅन ऑफ द मॅच साठी। मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करतील तर घ्यायचा आहे। यस एक मिनिट। तर पंकजी कोरे यांच्याकडून 10,000 रुपयाची देणगी। तर केतनजी धीरज वाडान यांनी त्यांना 100 रुपयाचं पारितोषिक लावलेलं होतं, ते सुद्धा अतुल यांनी घ्यायचं। नक्कीच केतनजी पांचाळ यांच्याकडून 5,000 रुपयाची देणगी आपल्याला आलेली आहे। धन्यवाद आणि स्वागतार्थ टाळ्या वाजवा देणगीदारांसाठी। यस धीरज यांच्याकडून देखील अतुलला 100 रुपये कॅश प्राइज होती षटकाराला, ते देखील प्रदान करण्यात आलेले आहेत। नक्कीच आज मात्र बक्षिसांची बरसात पुन्हा एकदा पाहायला मिळेल। दरम्यान देतोय वाईटचा इशारा, एक चांगला चेंडू साकारत असताना अनिकेत मात्र चूक करतो आहे आणि एक वाईटचा इशारा येतो आहे। खूपच तर नक्कीच साहिलची मात्र मला चांगली आज साथ मिळत असताना, कारण बक्षीस मॅन ऑफ द मॅच आणि पाहुण्यांचं आगमन ह्या दुहेरी भूमिकेतून माझं चांगलं सहकार्य निभावत असताना साहिल कडू आपल्याला पाहायला मिळतो आहे। तर नक्कीच धन्यवाद साहिल तुझ्या सहकार्यासाठी। दरम्यान धावसंख्या आपल्याला 2 वर स्थिरवलेली पाहायला मिळते आहे। नो बॉल फ्री हिटचा नजराणा पुन्हा एकदा आजच्या दिवसात दुसऱ्यांदा पाहायला मिळतो आहे। मागच्या सामन्यामध्ये पाहायला मिळाला होता, त्यावेळेला सुंदर गोलंदाजीचा नजराणा दाखवला होता। काय कमबॅक करून दाखवेल अनिकेत, यावेळेला चेंडूवर का हल्ला बोल केला जाईल? नक्कीच एक टापरी मात्र मारलेले स्टेट ड्राईव्ह मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू येतो आहे आणि एकेरी धाव फक्त फ्री हिटला मिळते आहे। धावसंख्या वाढताना धावसंख्या 4। पहिले षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते। एक चांगला विकेटचं पतन मात्र सूरजच्या माध्यमातून मिळालेलं आहे, ते म्हणजे मुंडवाळी संघाला। तर पाहूया डावकर ऑफ फलंदाज जतीन आपल्याला पाहायला मिळतं ऑन स्ट्राईक, तर पंकज नॉन स्ट्राईकला उभा आहे। अनिकेतची गोलंदाजी काय कारनामा करून दाखवते आहे। यावेळेला मात्र यॉर्कर स्लोवर चेंडू खेळला जातोय, हेलिकॉप्टर शॉट कव्हर क्षेत्रामध्ये आणि चांगली रनिंग द बिटवीन दुहेरी माध्यमातून आपल्याला साकारली जात असताना पाहायला मिळते आहे। तर 2 धावांनी पुन्हा एकदा फलक हालतो आहे। धावसंख्या 6 वर पोहोचते आहे। तर चेंडू 5 झालेले या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। 2 अतिरिक्त चेंडू हाताळले, 1 वाईट 1 नो बॉल। नक्कीच धावसंख्या 6 पाहायला मिळते आहे। चेंडू 5 शेवटचा चेंडू या षटकातला घेऊन येतो आहे अनिकेत।
यावेळेला पुन्हा एकदा हेलिकॉप्टर फिरत आहे हवेमध्ये, परंतु झेल टिपला जातो आहे लॉंग ऑफला. कम ऑन. प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. पांडवास प्रीमियर लीग 2025 प्रथम पारितोषिक डॅन रिसोर्ट्स अँड डॅन अनुफॉर्म यांच्याकडून आपल्याला 50,000ची देणगी आलेली आहे. त्यातलं 33,333 रुपये प्रथम पारितोषिक. अशोकजी पाटील वाढवण भंडारे समाजाचे अध्यक्ष, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे व्यासपीठावर. तर नक्कीच डॅन रिसोर्ट्स अँड ॲल्युफॉर्म यांच्या माध्यमातून 33,333 रुपयाचं प्रथम पारितोषिक. तर कैलासवासी मयूर चौधरी यांच्या स्मरणार्थ रवी आप्पा चौधरी यांच्याकडून सुंदरशी चमचमती ट्रॉफी प्रथम पारितोषिक जाहीर आहे. तर चला नक्कीच चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग चे कमिटी मेंबर्स देखील व्यासपीठावर येत आहेत. त्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग कडून देखील आपल्याला 2,500 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यासाठी धन्यवाद आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वळूया मैदानाच्या आत पुन्हा एकदा. नक्कीच सुंदरसा चेंडू हाताळला जात असताना निर्धाव चेंडू मात्र पाहायला मिळतोय. एक फळीत काही चांगला बसला नाहीये, धाव काय टिपता येत नाहीये. तर विशाल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो आहे पांडवास कडून एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये. यावेळेला गोलंदाज सिद्धांत आपल्याला पाहायला मिळतो आहे. काय करामत केली जाईल. पंकज हा मात्र खेळण्याच्या प्रयत्नामध्ये असताना नक्कीच चेंडू पॅडवर आदळला आहे आणि डिक्लर झोनकडे जाताना लेग बाईच्या माध्यमातून एकेरी धाव येताना पाहायला मिळते आहे. सुंदर गोलंदाजी आहे आणि साजेसा खेळ साकारण्यासाठी मात्र फलंदाज प्रयत्नाची परिकाष्ठा मुंडवाळी संघाचे करत असताना एका बाजूला पंकज आणि एका बाजूला जतीन ही जोडी. तर निखिल तर नक्कीच केतखाडी आपल्या परिसरातील उद्योजक अमित चुरी यांच्याकडून 25,000 रुपयाची देणगी आपल्याला आलेली आहे. त्यासाठी एकदा टाळ्याने स्वागत करूया. धन्यवाद अमित चुरी. आपले 25,000ची देणगीचा आम्ही स्वीकार करतो आहोत. दरम्यान धावसंख्या मात्र 9 वर पोचते आहे. चांगली रनिंग द बिटवीन पाहायला मिळाली. यावेळेला बिग हिट केला जातो स्ट्रेट ड्राइव्ह लॉंग ऑन ला. काय आहे नजराना. चौकार येतो आहे. यस चौकार आहे सर. कमॉन प्रीमियर लीगची समस्त कमिटी या ठिकाणी व्यासपीठावरून नक्कीच आदिवासी समाजांचा हा सामना पाहायला मिळते आहे. त्यांचं नशीब देखील मोठं आहे कारण क्वालिफायरसाठी सामने आहेत आणि त्या माध्यमातून आपल्याला इकडे हे सामने रंगल्याचं पाहायला मिळते आहे. पाहूया. यावेळेला मात्र वाईडचा इशारा. एका बाजूला मुंडवाळी तर एका बाजूला पांडवास 11 यांच्यामध्ये ही चुरस पाहायला मिळते आहे. पहिली इनिंग सुरू आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या 14 वर आतापर्यंत पोहोचलेली पाहायला मिळते आहे. चांगला नजराणा घेऊन येत आहे आदिवासी समाज पुन्हा एकदा या मैदानावर, कारण गाजवलं जात आहे या मैदानावर. जेव्हा जेव्हा असते टुर्नामेंट गाजतोय मैदान छत्रपती शिवाजी महाराज मैदान. स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑनला खेळला जातो आहे. एकेरी धाव टिपली जाते आहे आणि धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या 15 पाहायला मिळते. 1515 ऑन द बोर्ड. तर चेंडू 5 झाल्याचं पाहायला मिळते आहे. सिद्धांत यांचं हे वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक हाताळत असताना एक चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आहे. हे असा सुंदरसा चेंडू पाहायला मिळतो आहे. निर्धाव चेंडूने मात्र षटकाची सांगता केली जाते आहे.
नक्कीच पंकजी शिंगडे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी जोडला जाईल सरांसोबत 2 मिनिटासाठी. सर काय म्हणतील? पांडवाज 11 ज्या पद्धतीने सुंदरसं आयोजन नियोजन असते. एका बाजूला पंचक्रोशी खेळ होतात, तर 2 दिवस लगातार आदिवासी समाज या मैदानावर खेळले जात आहेत. त्यानंतर ओपनचे सामने होतात, पंचक्रोशी ग्रामपंचायतचं आयोजन असतं आणि त्या माध्यमातून एक संधी असते की आपल्या परिसरातले जे मान्यवर आहेत त्यांचं देखील सन्मान चिन्ह देऊन सत्कारित केलं जात आहे. तर काय म्हणतील या टुर्नामेंटसाठी? टुर्नामेंट खूपच ही चांगल्या प्रकारे आयोजित केली जाते आणि तुम्ही जसं बोलतात की ग्रामपंचायत पंचकृषी, तर मी बोलतो कोणत्या समाजाचा इथे भेदभाव केला जात नाही आणि अशा प्रकारची ही लीग ह्या ठिकाणी आयोजित केली जाते. तसं आपलं CAPL होते फक्त आदिवासी समाज, पण या ठिकाणी कोणता समाज नाही, सर्व समाज एकत्र खेळतात. तर खूपच चांगलं नियोजन बोलेल मी. धन्यवाद. धन्यवाद सर. सुरेख पद्धतीची धावसंख्येला गवसणी होताना 15 धावा बोर्डावर लागलेल्या आहेत. तिसरं षटक मार्गस्थ. तर अजून एका विकेटचं पतन. एक हलका फुलका चेंडूला मारण्याचा प्रयत्न होता जितेंद्र वाडान यांची गोलंदाजी. पहिल्या चेंडूला मात्र एक चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला आणि डकआउटला यावं लागले. आतापर्यंत इकडे लिहिलं नाही ते. पाहूया जितेंद्र वाडान यांचा पुढचा चेंडू. नवा फलंदाज मैदानामध्ये आला आहे पराग. पाहूया पराग काय खेळी करून दाखवेल मुंडावाळी संघासाठी. यावेळेला मुंडवाळी संघ नक्कीच थोडासा पिछाटीवर दिसतो की काय. आजच्या दिवसात मात्र सामने मैदान वेगळ्या पद्धतीने गाजवतं. जेव्हा जेव्हा ज्यांची पहिली फलंदाजी येते आहे थोडेसे निराशा पाहायला मिळते आहे आणि चेस करणाऱ्या संघाला चांगल्या पद्धतीने विजय प्राप्त होत असताना पाहायला मिळतो आहे. जितेंद्र वाडान यांचा पुढचा चेंडू फटका मारण्याचा प्रयत्न होता, फळीत काय बसला नाही आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला जात असताना पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे. 3 चेंडू हाताळले. पहिल्या चेंडूला विकेट, दुसऱ्याला डॉट, तिसऱ्याला डॉट. सुरेख गोलंदाजीचा नजराना पुन्हा एकदा जितेंद्र वाडान यांच्याकडून. तर नक्कीच काय सुरेख गोलंदाजी. तर मागच्या सामन्यामध्ये उपेन किनी यांच्याकडून उपेन पाटील यांच्याकडून मात्र विकेटची हॅड्रिक आपल्याला पाहायला मिळाली होती. धन्यवाद DJ. तर 4 विकेटचं पतन आतापर्यंत झालेलं इकडे पाहायला मिळते आहे. मुंडवाळी संघाचं खूपच सुरेख गोलंदाजी. 4 चेंडू हाताळले, एक सुद्धा धाव दिलेली नाहीये. जितेंद्र वाडान 2 विकेटचं पतन पाहायला मिळते आहे. कमालीच्या गोलंदाजीचा आज सुद्धा तोच नजारा दाखवण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. सुंदर चेंडू आउट स्विंग केला आणि निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा षटकातला 5वा चेंडू निर्धाव घेऊन येत असताना पाहायला मिळत आहेत पांडवाज 11. तर शेवटचा चेंडूचा नजराना असेल काय. जयेश ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो आहे. यावेळेला मात्र टोला दिला जातोय. लॉंगलेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षित केला जाईल आणि एकेरी धाव मिळते आहे. नक्कीच मिडन ओव्हर तर नाही परंतु उत्कृष्ट गोलंदाजी. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे आहेत जितेंद्र वाडान यांच्यासाठी. 1 धाव दिली, 2 विकेटचं पतन करून दाखवलं. सुरेख नजराना मात्र पाहायला मिळते आहे. तर नक्कीच ज्या पद्धतीने फक्त वेगवेगळ्या समाजाचे सामने एकाच टुर्नामेंटच्या माध्यमातून आयोजित केले जात नाही, तर प्रत्येक पॅनलला ज्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने प्राइज मिळेल याचं देखील थोडंसं नजर टाकली जाते आहे पारितोषिकाच्या माध्यमातून. तर नक्कीच द्वितीय पारितोषिक आपल्याला मिळालेलं आहे ते म्हणजे
सीमित प्रशांत चुरी चिंचणी विरार यांच्याकडून 17,777 रुपये कॅश प्राईज. तर कैलासवासी मयूर चौधरी स्मरणार्थ रवी अप्पा चौधरी यांच्याकडून सुंदरशी ट्रॉफी देखील आहे सेकंड प्राईज. यस, यावेळेला मात्र डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातो आहे. तर तृतीय पारितोषिक आपल्याला मिळते आहे ते म्हणजे संजय कमळाकर राऊत चिंचणी दांडेपाडा 10,000 व PPL कडून ट्रॉफी. तर नक्कीच भारतीय जनता पार्टी चे पालघर जिल्हा की डहाणू तालुका पालघर जिल्हा अध्यक्ष पालघर जिल्हा अध्यक्ष भरतभाई राजपूत यांच्या देखील दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी दरम्यान बिग हिट बिग षटकार कमांड. मात्र परिवर्तन घेऊन आलेला आहे. परिवर्तन प्रकृती का नियम है आणि 24 धावा बोर्डावर लागलेल्या आहेत. या वेळेला मुंडवाळी संघासाठी एक चांगला फटका साकारला जाताना जयेश मात्र कामगिरी करतो आहे. गोलंदाज स्वप्नील. तिसरा चेंडू यावेळेला मात्र नक्कीच थोडासा बॉडीला टच होऊन गेला. निर्धाव चेंडू हाताळला जाता सुरेख कला स्वप्नील यांच्याकडून पाहायला मिळते आहे. कलात्मक गोलंदाजी देताना नक्कीच पांडवांच्या गोलंदाजांची पुन्हा एकदा प्रशंसा व्हावी लागेल करावी लागेल. कारण अनिकेत यांची गोलंदाजी 6 धावा 1 विकेट, सिद्धांत 9 धावा, त्यानंतर जितेंद्र वाडान 1 धाव आणि 2 विकेटचं पतन. तर शेवटचं षटक घेऊन स्वप्नील सुंदर गोलंदाजी 3 चेंडू हाताळलेत 8 धावा दिलेत. बोर्डावर लागलेत धावसंख्या 24. पुन्हा एकदा सुंदरचा चेंडू आहे हाताळला जातो आहे. यावेळेला मात्र विशालकडून चूक होते आहे. 22च्या माध्यमातून 1 धाव येते आहे. धावसंख्या 25. पाहूया 2 चेंडू मजल कुठपर्यंत मारले जाईल. मागच्या सामन्यामध्ये शिववैभवच्या अतुलनीय कामगिरी केली, फटकेबाजी साकारली आणि नक्कीच सिंहाचा वाटा उचलला विजयामध्ये. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील दिला गेला त्याला. तर यावेळेला तसा चमत्कार करताना फलंदाज पाहायला मिळेल का गोलंदाज सुंदर नजराणा देतोय तसा देत राहील. यावेळेला यस हलकासा कट स्क्वेअर लेग डिक्लेअर झोन 1 धाव. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या मात्र स्थिरावलेली 1ने वाढलेली आपल्याला 26 पाहायला मिळते 26 पाहायला मिळते आहे. पाहूया शेवटचा चेंडू नजराणा काय असेल. तर नक्कीच आमचे यावेळेला टोला जातो आहे उंच. विशाल जजिंग करतो आहे, टिपतोय झेल, गडी बाद. धावसंख्या स्थिर 26. विजय लक्ष्य 27.
की सर आपण यायचं, आपला देखील यथोचित सन्मान चिन्ह देऊन सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला जातो आहे. कमिटी अध्यक्ष संदेश चौधरी यांच्या शुभ हस्ते. तर 27 धावा विजयी लक्ष्य, पहिला चेंडू यावेळेला मात्र अनिकेतने खेळून काढला हलका फुलक्या पद्धतीने आणि एकेरी धाव टिपली जात असताना पाहायला मिळते आहे धावसंख्या. तर दुसरा चेंडू होता, 2 धावा बोर्डावर लागलेल्या आहेत. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. इथे शिवाजी महाराज स्टेडियमवरती क्रीडा स्पर्धेचं आयोजन संदेश चौधरी यांच्या मार्फत होत असताना हे क्रीडा स्पर्धा मी इथे बघत असताना मला खूप आनंद होत आहे आणि हे आयोजनाबद्दल संदेश चौधरी आणि टीमला खरंच मनापासून शुभेच्छा आणि धन्यवाद देतो आणि 2 शब्द थांबवतो. धन्यवाद भाऊ. ही टुर्नामेंट आयोजित करण्यासाठी तुमच्या सर्वांचा आम्हाला सहभाग लागतो, म्हणून ही टुर्नामेंट आयोजित होते. त्यासाठी ह्या टुर्नामेंटसाठी ज्याने सहकार्य केलं त्यांचे मी मनापासून धन्यवाद मानतो. खेळाडू असो, प्रेक्षक वर्ग असो, त्यांचे मी खरोखर पुन्हा पुन्हा मनापासून धन्यवाद देतो. तर नक्कीच वळूया यावेळेला. चला अशोकजी पाटील यांना देखील मी विनंती करेन सर यायचं आहे. आपला देखील यथोचित सन्मान इकडे साकारला जात असताना. तर नक्कीच नाणेफेकीसाठी दोन्ही कर्णधार आलेले आहेत. तर मी विनंती करेन आयोजक कमिटी यावेळेला कोणाच्या हस्ते नाणेफेक केली जाईल. चला अनिलजी पवार एक चांगले लेदर अँड टेनिस क्रिकेटचे उत्कृष्ट खेळाडू आहेत, त्यांच्या शुभ हस्ते यावेळेला नाणेफेक केली जाईल. तर नक्कीच अशोकजी पाटील यांना विनंती करेन सर या पुढे आपला यथोचित सत्कार केला जातो आहे. तर नक्कीच घेऊन जा ना तिकडे टॉस करायला. हे देऊन टाकते पीपीएल आपला घेऊन तिकडे आहेत बघ. तर नक्कीच अशोकजी पाटील ते गेले मान्यवर. टीम आहेत ना, दोघं पण आहेत. पुढचा सामना मात्र बंटी पाटील 11 विरुद्ध धाकटी डाणू, दोन्ही कर्णधार व्यासपीठाकडे टॉस बॉसकडे येत आहेत. तर नक्कीच एक चिंचणीतले स्टार क्रिकेटर्स अनिल पवार यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते आहे. तर मान्यवर आलेले आहेत. नजर जरा फिरव टॉस्को बॉसकडे. तर नक्कीच अशोकजी पाटील यांच्याकडून 1100 रुपयाची देणगी देखील आलेली आहे. धन्यवाद. स्वागतार्थ टाळ्या वाजवायच्या आहेत. नक्कीच धन्यवाद अशोक भाऊ. आपण आपला सहकार्य आणि आपली उपस्थिती मात्र गौरवान्वित करते पांडवाज प्रीमियर लीगला. प्रकाश लक्ष्मण पाटील यांच्याकडून 2500 रुपयाची देणगी आलेली आहे. याच धाकटी डाणू संघाने मात्र नाणेफेक जिंकली आणि गोलंदाजी स्वीकारलेली आहे. चला वळूया मैदानाच्या आत. एक षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 4 धावा झालेल्या आहेत. 27 धावांचं विजयी लक्ष्य आहे आणि आता मात्र 18 चेंडू 23 धावांची गरज असणार आहे, ती म्हणजे पांडवाज 11 संघाला. पाहूया आदिवासी समाजाच्या माध्यमातून पुन्हा एकदा पांडवाज 11 आपल्याला बहारता येताना पाहायला मिळेल का, की मुंडवाळी संघ पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजीचा भेदक मारायचा नजराणा दाखवून पुनरागमन करून वरचढ होऊन पुन्हा एकदा वरच्या फळीमध्ये खेळी साकारताना पाहायला मिळेल का. तर पाहूया काय कामगिरी असेल. यावेळेला गोलंदाज जतीन मिलिंद आपल्याला पाहायला मिळतो आहे. पाहूया ऑन स्ट्राईक अनिकेत.
आणि सिद्धांत वाईटचा इशारा, नक्कीच जास्तच आउटस्विंग झाला. नक्कीच हाफ स्टंपवर आपण लेंथ लाईन दिली होती आणि आउटस्विंगचा एक नजराणा, परंतु थोडासा जास्तच बाहेर निघालेला पाहायला मिळाला. तर नक्कीच पुन्हा एकदा एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये भीमा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या दिवशी गाजवलं, जबरदस्त एसटी रक्षकाचा नजराणा दाखवला. यावेळेला मात्र हा निर्णायक सामना असणार आहे आणि यावेळेला हलकासा पॉइंटला टॅप केला जातो आहे. एकेरी धाव टिपली जाते आहे. नक्कीच धावफलक हालतो आहे 6. तर आता मात्र नक्कीच गरज आहे ती म्हणजे 21 धावांची. तर 17 चेंडू आणि 21 धावा ह्या पद्धतीचं हे समीकरण, हा फरक जो आहे, हा फरक कशा पद्धतीने भरून काढला जाईल ह्याच्याकडे लक्ष केंद्रित केलं जात असताना पाहायला मिळणार आहे. पांडवाज 11 प्रीमियर लीगच्या माध्यमातून पांडवाज 11चा संघ इकडे मात्र खेळी साकारत असताना पहिले तर गोलंदाजी साकारली, सुरेंद्र गोलंदाजीचा नजराणा दाखवला, उत्कृष्ट पद्धतीने रोखून धरला 26 धावांवर मुंडवाळी संघाला आणि पुन्हा एकदा एक रोमहर्षित सामना मात्र नजरेला येत असताना पाहायला मिळतो आहे. यावेळेला पुन्हा एकदा वाईटचा इशारा, वेगवान चेंडू होता, उसळी नव्हती परंतु बाहेरच्या दिशेला गेला आणि नक्कीच खराब वाईट चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतो आहे. हे मात्र नक्कीच कुठे ना कुठेतरी घातक असू शकते मुंडवाळी संघासाठी. यावेळेला टोला दिला जातो आहे कव्हरकडे आणि एकेरी धाव. नक्कीच एकेरी दुहेरीची मागणी येईल का? या 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 आणि धाव परिपूर्ण केली जाते आहे. नक्कीच कुठे ना कुठेतरी मिलिंद चुका करता आहेत. पहिले तर गोलंदाजीच्या माऱ्यातून चुका करतात आणि आता मात्र खराब क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून चूक केली, कारण आधीच आपल्याकडे धावसंख्या कमी आहे. उद्दिष्ट 27 धावांचं आहे, त्याच्यात देखील एक एक चेंडू आणि चेंडू निर्धाव कसा हाताळला जाईल याच्याकडे गोलंदाजाचं लक्ष, परंतु मिलिंद मात्र यावेळेला चुकांवर चुका करत असताना पाहायला मिळत आहेत. घातक असू शकतं मुंडवाळी संघासाठी. तर पुन्हा एकदा कमबॅक करून देतील का संघासाठी? कौशल्याचं साजरीकरण देतील का? गरज आहे, गरजेची पूर्तता कशी येईल? यावेळेला मात्र सुंदर चेंडू, काय कलेक्शन! एसटी रक्षक भीमा आपल्याला पाहायला मिळत आहेत. कमालीचं क्षेत्ररक्षण पहिल्या दिवशी त्यांनी दाखवलं. कमीत कमी 2 ते 3 स्टंप आउट त्यांच्या माध्यमातून टिपले गेले. नक्कीच आज सुद्धा क्लोज किपिंग आणि वयाची 50 पार केल्यानंतर देखील चांगलं योगदान अजून सुद्धा क्रिकेटमध्ये देताना ते पाहायला मिळतात. स्ट्रेट ड्राइव्ह आणि जबरदस्त सुपर हिट षटकार. सॉरी 13 चेंडू 11 धावांची गरज आणि आता मात्र नक्कीच पुन्हा एकेरी धाव टिपली जात असताना पाहायला मिळते आहे. तर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे डॉट चेंडू आलेला आहे. धावसंख्या 16 वर स्थिरावलेली पाहायला मिळते आहे. नक्कीच अजून सुद्धा 11 धावांची गरज आहे आणि 12 चेंडू 11 धावा असं समीकरण आता मात्र लागलं गेलेलं आहे. पाहूया 12 चेंडू 11 धावा हे समीकरण कसं तोडलं जाईल, कारण प्रत्येक चेंडू निर्णायक असणार आहे, प्रत्येक धाव निर्णायक असणार आहे. गोलंदाज फलंदाज कोण करते आहे सरशी हे मात्र दिसणार आहे. नक्कीच जर आयुष्यात खूप संघर्ष असेल तर स्वतःला नशीबवान समजा. देव संघर्ष करण्याची संधी त्यालाच देतो ज्याच्यामध्ये धमक असते. नक्कीच मुंडवाळी संघ एका बाजूला आहे, पांडवाज 11 एका बाजूला आहे. 12 चेंडू 11 धावांचं लक्ष मात्र सिद्ध करायचं आहे. सुशांत गोलंदाजीसाठी येतो आहे. पाहूया सुशांत यांची गोलंदाजीचा नजराना काय घेऊन येईल. तो बहुत ही बढ़िया तरीके से मैच में रोमांच लेके आती हुई इस वक्त गेंदबाजों की टीम, और यहाँ पे देखिए हल्के से कट लेके आया, एक में तब्दीली आई. बिल्कुल बहुत ही बेहतरीन नज़ारा है. रोमांच अभी भी जारी है. आने वाले पलों में
जहां तक अगर सवाल है, अनिकेत अभी तक बल्लेबाज डटे हुए हैं, एक छक्के की सहायता से खेल रहे हैं। 12 रनों पे स्कोर बना है टीम का 17। 11 की दरकार अभी भी 10 की दरकार अभी भी शेष है। दरमियान डेड बॉल। बहुत ही बढ़िया गेंद, क्या कलेक्शन। ओहो, भीमा भाव खतरनाक काम करताना पाहायला मिळता है। बहुत ही बेहतरीन विकेट कीपर का नजारा नई पीढ़ी के लिए एक सीख दे सकते हैं। अगर अब क्या आपके पास ही हुनर है, बिल्कुल MS धोनी स्टाइल कीपिंग दिखाते हैं यहाँ पे भीमा भाऊ। बहुत ही बढ़िया योगदान टीम के लिए, लेकिन क्या वापसी दी जा सकती है? 10 गेंदे 10 के दरकार अभी भी शेष है। यहाँ पे फिर एक बार वापसी, बढ़िया वापसी गेंदबाज की, खूबसूरत हुनर का पेश। आहा, और जिस तरीके से विकेट कीपर भूमिका निभा रहे हैं, नज़ारा बिल्कुल खास है, योगदान बिल्कुल खास है। और इसी के लिए तो जानी जाती है टूर्नामेंट पांडवास प्रीमियर लीग। बहुत ही बढ़िया नज़ारा, बीट किया जाता है अनिकेत को। दिखते अगली गेंद नज़ारा के साथ में हल्के से कट किया है डिक्लेयर जोन में। फिर एक बार 1-1 से परावर्तित किया जा रहा है मैच को। बिल्कुल बिल्कुल हौसला मत हार, गिर करे मुसाफिर। अगर दर्द यहाँ मिला है तो दवा भी यही मिलेगी। हुनर दिखाना पड़ेगा। कहते हैं जिसके पास हुनर है उसके पास सब कुछ होता है। मुश्किलों को समय में लड़ने की ताकत उसके पास रहती है। बिल्कुल, क्योंकि हुनर काम करता है, रणनीति काम करती है, और इस नज़ारे के लिए तैयार है। एक तरफ बल्लेबाज, एक तरफ गेंदबाज। स्कोर बना है 18। 8 गेंदे 9 की दरकार। यारकर की लेन बहुत ही बढ़िया, रोका गया है। विकेट कीपर की प्रशंसा होगी, और जितनी भी तारीफ करूं उतनी कम है। काबिले तारीफ विकेट कीपर की नजाकत दिखाते हुए। बहुत ही बढ़िया, 7 गेंदे 8 की दरकार। बिग हिट, षटकार। वर गेलेली आहे। 3 धावांची गरज। 6 चेंडू 3 धावा। यस, सिद्धांत के बल्ले से बेहतरीन शॉट का नजारा देखने को मिला। बिल्कुल 6 गेंदे 3 की दरकार। फिर एक बार रोमांच। तर बंटी पाटील 11 संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत आजच्या फिनाले डे मध्ये। ऑल टीम्स वेलकम वेलकम वेलकम। तसेच धाकटी डाणू संघ सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। नक्कीच 2 डॅशिंग संघ पुन्हा एकदा एकमेकासोबत भिडलेले पाहायला मिळतील पुढच्या सामन्यामध्ये। तर धाकटी डाणू संघाने नाणेफेक जिंकले आणि गोलंदाजी स्वीकारलेली आहे। तर बंटी पाटील संघाला फलंदाजी दिली गेलेली आहे। यावेळेला मात्र डिक्लेअर झोन 2 कडे चेंडू जातो आहे। पांडवा 11च्या तंबूत मात्र आनंदाचं वातावरण आलं। ऐन वेळेला षटकार आला, सामन्याचा रंग बदलला। आता मात्र एका धावेची गरज आहे। तर नक्कीच पांडवा 11 साठी आजचा दिवस मात्र खूपच चांगला होत असताना पाहायला मिळतो आहे। पंचक्रोशी ग्रामपंचायतच्या माध्यमातून पांडवा 11 तिसऱ्या क्रमांकासाठी नक्कीच नाव दर्ज करेल। डायरेक्ट सेमीफायनल मध्ये खेळताना पाहायला मिळेल, परंतु तिकडे जर जिंकला तर द्वितीय पारितोषिकासाठी काही नामांकन होईल। यावेळेला मात्र ST समाजाकडून